माजी मंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य महिला व बाल रुग्णालयात फळ वाटप। जालना शहरातील गांधी चमन परिसर स्थित महिला बाल रुग्णालय इथं गरजवंत महिलांना राष्ट्रवादी शरद पवार पक्ष युवक काँग्रेस पार्टी जालना शहरच्या वतीनं फळ वाटप करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते इकबालजी पाशा तसेच डॉक्टर निसार देशमुख जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आणि नंदकिशोर जांगडे शहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते संजयजी दाड, माजी नगरसेवक जयंत भोसले, सतीश पाटील उबाळे, सहसचिव ज्ञानेश्वर धनुरे, कैलास मगरे, अनवर तांबोली, तय्यब देशमुख, जमीर बिल्डर, गोकुल स्वामी इत्यादींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचा आयोजक राजेंद्र जाधव, युवक शहर जिल्हाध्यक्ष यांनी कार्यक्रमाचं मार्गदर्शन केलं। माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळात केलेल्या कामांची प्रशंसा करून राजेश टोपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। ज्ञानेश्वर धनुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। नमस्कार, मी राजेंद्र साहेबराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक शहर जिल्हाध्यक्ष शरदचंद्रजी पवार गट। आज सर्वप्रथम मी या महाराष्ट्र राज्याचे कोरोना योद्धा म्हणून ज्यांची ओळख आहे माजी नामदार राजेश भैया टोपे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आज यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातले सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय या ठिकाणी आम्ही फळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला। या कार्यक्रमाप्रसंगी या जिल्ह्याचे नेते इकबालजी पाशा साहेब, त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निसारजी देशमुख साहेब, तसेच आमचे शहराध्यक्ष नंदकिशोर भैया जांगडे, नगरसेवक जयंत भोसले, सय्यद रहीम, त्याचप्रमाणे अनवरजी तांबोली, ज्ञानेश्वर धानुरे, संजयजी दाड, शहरातले एक मोठे व्यापारी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, तसेच आमचे मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष कैलासजी मगरे, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आम्ही महिलांना आणि गरजवंतांना या ठिकाणी आम्ही फळ वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे।